साखर जास्त ते झाली, लोकं. मीठ जास्त झालं, तर माझी आजी म्हणते पदार्थात मीठ पुढे गेलंय. पुढे गेलंय. अच्छा. आणि ह्यांच्याकडे एखादा पदार्थ गोड झाला तर ह्याच्यात खूप चव टाकलीये असं म्हणतात. चव टाकली. साखरेला चव टाकली असं म्हणतात. बर बर आता हा कांदा खरं भाजून बारीक करून घेतलाय आपण. बर. तो आता मी पेस्ट याच्यात केली. पेस्ट केली. तो मी टाकते. कांदा होत असताना हा मी घरनं आणलेला मसाला 1 चमचा थोडासा आधी टाकणार आहे, कारण तो शिजणार, आणि मग पुढचा चमचा नंतर. बर. नागपुरी मसाला. येस. फार छान. हा इकडे शिजला. ताईसाहेबांची ढवळाढवळ चालू झालेली. आता इसको काय? होने देने का. हाँ, तेल तुमने जितना मंगा उतना डाले ना. हो हो. होने दे. कमती नागपुरी नहीं, तर्री में तेल का कुछ ये उसमें नहीं करने कमती का। नहीं. अरे ऐसा तेल, एकदम. ऐसा तवंग, ऐसा ऊपर चाहिए. हाँ, मस्त मस्त. अंधेने का बिल्कुल. पोहे तरंगणे मागताय. हा, हो. माणसं नंतर तरंगली तरी चालतील. होय, तरंगायला पाहिजे. टोमॅटोची प्युरी पण टाकलेली आहे मी. आता हे बाकीचं टाकून देतो असं. हळद तिखट घातली ना. हळद तिखट घातलेलं आहे. ही आमच्याकडे खसखस, सुकं खोबरं, धणे पावडर ते आहेच. अत्यंत महत्वाचं. करेक्ट. सांबरवडीमध्ये पण घालतात. हा. सगळीकडे. तसं आमच्या मराठवाड्यामध्ये दाण्याचं कूट घालतात. करेक्ट कशा ताई? कसं आज जी सई पोहे करणार आहे, हा. त्या पोह्यामध्ये बरेच वेळेला पुण्यामध्ये दाणे न घालता मटार घातला जातो. मटार आणि हिरवा, ओला तळलेला मटार. बटाटा. हा. सुकं खोबरं पण करायचं. घातलंय. त्यामुळे पोहे ती त्या पद्धतीने करणार आहे. छान. ते आधी काय आपण चण्याची तयारी करतोय हो. का? हो. हे बघ, हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर, सुकं खोबरं, आलं लसूण आलं paste. लसणाची पेस्ट. होईल ना तेवढी. Yes. छान करा मस्त. एकदम. मी आज हेच खाणार आहे. हो. आणि हे छान सुटू द्यायचं तेल त्याला. हा. त्याच्या आजूबाजूला असं तेल जिरं. सुटलं पाहिजे. मी दुसरा चमचा देऊन थांब. हे जिरं पावडर थोडस. आम्ही सारे खवय्याच्या प्रेक्षकांमध्ये आज तमाम नागपूरकर, पुणेकर, मुंबईकर खुश. खुश म्हणजे काय सुगंध येतोय, विश्वास ठेवा. तोपर्यंत पोह्याची तयारी तुम्ही हवं तर सुरू करा. पोहे मला ताई मॅडम करा. पोहे नीट भिजलेत का? भिजले हो भिजले. भिजले. कधी ना, कधी एक त्याचा इकडे मी लग्गा होतो. टर्रीचा गंज ठेवून हा, देते इकडे तर्री साईडला. पाहिजे ना एकीकडे. डाव पण दे डाव. ओलाय जरा. डावला तुम्ही काय म्हणता? मुलीला डाव सोड. डाव बरोबर आहे. आम्ही डाव म्हणतो. आम्ही मुलींना म्हणजे सुंदर मुलीला पण आमच्याकडे डाव म्हणतात. सॅम. म्हणजे आज या स्वयंपाकघरात खूप डाव आहे. बरं, आता एक इथे महत्वाचं ते काम पाणी- चालू पाणी आहे की याच्यातला थोडासा मी मसाला काढून तर्रीसाठी बाजूला केलाय, जी आपल्याला वर्ण नंतर लागणार आहे. पाणी घाल जरा. हा, पोह्यांवरती टाकायला. तर थोडा बस. मसाला काढून घेतला. आता चणे दे मला म्हणा. थोडं पाणी ठेवशील माझ्यासाठी. आता आधी पाणी ही घालते. तर्री आहे ना एकदम तिखट करा. एकदम. हा, म्हणजे कोणाला तिखट कमी पाहिजे असेल तर त्याच्यात न टाकता मग तुम्ही हे करू शकता. तिने त्या तर्रीमध्ये बेसन घातलंय. हा, तर्रीमध्ये बेसन घातले. बस. बस. आमच्या अजून एक गप्पांशिवाय तुम्ही या पदार्थांकडे पण लक्ष द्यावर का प्रेक्षक हो. मीठ घालते. हा, हा, मीठ थोडं बेतानी, कारण पोह्यात पण मीठ असणार. मीठ तो- फार पुढे जायला नको. क्या बात आहे. आणि ह्यात मी जरा खसखस घालते. हा. हा. पण मृणाल तर याच्यात आपण तिखट नाही ऍड केलं. तिखट आता हा मसाला ऍड होणार त्याच्यात. अच्छा, काळा मसाला. इकडे शिजतायत चणे, सॅम इकडे आहे मीठ पण तर्री. घाल. मीठ पण घाल. ठीक आहे पाणी. तर ह्याच्यात पण थोडं मीठ असणार, मग ते पण बेतानी. हो. आणि चालला आहे नागपुरी मसाला. ऑर्डाल थोडंसं. लाल तिखट घालायची गरज नाही. थोडस तेल पण घालायचं. काय माहिती. बाबो, पाणी हवंय ना. पाणी दे. मला वाटतं आता चणे तयार आहेत, तर्री तयार होती, आता आता पोहे पोहे पाहिजे. तयार करायला पोहे. घ्यायला पाहिजे. घ्या तुम्ही तोपर्यंत. ते लय डेंजर कारभार आहे भाऊ. बापरे. सगळं झालं. ही तर्री उकळली की हे भेदरे घालायचे त्याच्यात. जोपर्यंत भेदरे असे वर तरंगत नाही तोपर्यंत चणा पोहा मजा नाही त्याची. क्या बात आहे, अप्रतिम. मला कोथिंबीर दे. ए बे सांबार. 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 सांबार सांबार. हे त्याच्यातच ठेव. हे बघ. आज काही बोलायची सोयच नाही. झालंय सगळं. आता सई मॅडमचं काम येणार आहे. आता ह्याच्यात आपण पोहे. पोहे करूया. पोह्यांसाठी तेल. नागपूरच्या मदतीला नागपूर होतं, पुण्याच्या मदतीला मुंबई धावून आलंय. बघा. ती पुणे मुंबई दोन्ही साईडला आहे. दोन्ही बाजू. आई पुण्याला असते त्यामुळे ती अर्धी माझ्या साईडला आहे. तर तेल तापल्यावर मोहरी. आता मोहरी तडतडेल. हा, मोहरी सध्या तरी तेलात मजा घेते. मिरची हिरवी मिरची. तुम्हाला माहितीये का चौघींना, माझा या जगातला सगळ्यात आवडीचा पदार्थ कुठला? पोहे.
माझे बाबा माझ्या लग्नाच्या आधी गमतीने असं म्हणायचे की आपण तुझ्या सासूबाई सासऱ्यांकडून आयुष्यभर पुरेल एवढे पोहे घेऊ. वा सकाळी 7 रात्री 12 कधीच इतके पोहे आवडतात जी की प्राण. आता एकीकडे कांदा पटकन परतला जावा म्हणून मी त्यात मीठ घातलंय. बरं ठीक आहे. लगेच साखर पण घाल एक म्हणजे टीप पण दिलेली आहे रंग आमच्या येतो. ताईंनी. घालू हा कांदा परतताना थोडी साखर घालावी म्हणजे त्याला छान रंग येतो. हो फक्त साखर पुढे जाऊ देऊ नको नाही बाहेर. नाही मी नाही. साखर नाही चव चव एवढीच पुढे नाही जाऊ देणार. आता कांद्याचा रंग बदललाय. हळद टाकल्यावर थोडस आलं घाल थोडस अजून घाल. मी पोहे घालायला मदत करतो. कारण तुझी आवड आहे ती. लक्ष घाल. घालू का पोहे? आता पहिल्यांदा आपल्याला थोडस मीठ आणि साखर घालायची आहे हम्म. म्हणजे नंतर चव घालायला नको त्यात. पोह्यात सगळ्यात महत्वाचं असतं पोहे भिजणं आणि मी ते छान भिजवलेत बरं का. करेक्ट. अरे साखर आणि मीठ पुन्हा. हो म्हणजे पोहे घातल्यानंतर घालायची गरज नाही. हा ठीक आहे. चार महिला 4 मैत्रिणी मिळून माझ्यासाठी तर्री पोहे चना पोहे काय चणा पोहे करतायत ज्याला तर्री मी काय असणार म्हणते, आहे. दोस्ती तिचं पियुष आणि अजून पियुष तर व्हायचंय. आपली तर्री तयार आहे चणा तयार आहे. अरे क्या बात वा है. वा वा वा. वा पोहे पण तयार आहेत. हो पटकन आता भार्गवी पियुष करणार. Yes. मग आपण सर्विंगला घेऊया. पोहे पण तयार आहेत. ये वा, माल. येस आज माझं भाग्य फळाला आलेलं आहे. चणे पोहे तर्री आता पियुष. हा पिऊ साधी सोपी रेसिपी आहे. पियुष करण्यासाठी पहिला टप्पा असा आहे श्रीखंड थोडस खाऊन बघावं. घ्या. तो आम्ही वा. श्रीखंड खाऊन पाहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण आता मिक्सरमध्ये श्रीखंड आता आपण काही रवीने घुसळत बसत नाही. श्रीखंड घालतो त्यात थोडं दही थोडस पाणी. वा 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 भार्गवी वा. आज मी फार खुश आहे. मस्त भार्गवीनी मस्त पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे. आणि सरळ लाव. मला माहिती माझ्याकडे पियुष करायची ही अत्यंत अवघड रेसिपी. आता त्याची चव घे म्हणजे आपल्याला जर श्रीखंड घालून एकदा फिरवावं असं वाटलं. फारच चांगलं. त्याच्या चेहऱ्यावरच दिसत. तर आता प्लेटिंग करायला घेऊ मस्त. येस आता तर्री पोहे हे सर्व कसे केले जातात हेही तुम्ही बघा. एका बाजूला तर्री एका बाजूला चणे एका बाजूला पोहे आणि बाजूला पियुष. क्या बात है. हे पोहे घेतलेले आहेत मस्त. हो हा चणा याच्यावर मस्त जाणार. हा असा एक चण्याचा डोंगर आलेला आहे. त्याच्यावर हे छानपैकी टोमॅटो मी घालणार आहे. आता कोथिंबीर ही साईडला अशी तर्री. आणि अशी कोथिंबीर टाकतात तशी टाक. थांबा. बस. आणि आता हे लिंबू. आणि आमच्या मैत्रीची काय गंमत आहे ना संकर्षण की जनरली मैत्रिणी भेटल्या की कुठेतरी बाहेर या अड्ड्यावर जाऊया किंवा हा एक ठरलेला कॉर्नर आहे तिथे जाऊन खाऊया. बाहेर जाऊन तर आपण मजा करतोच पण जेव्हा तुम्ही घरी येता एकत्र एका किचनमध्ये सगळे मिळून स्वयंपाक करतात तेव्हा मला वाटतं की कुठल्याही थेरपी वगैरेची गरज नाही. त्या दरम्यान होणाऱ्या गप्पा त्या दरम्यान सांगण्यात येणारी सुखदुःख ही इतकी मजेदार असतात की त्यांनी पदार्थांची चव वाढते तुमचं मन हलकं होतं आणि मैत्री आणखी घट्ट होते. कमाल फार छान. समाराधनम